नमस्कार मित्रांनो, तर बजेट जाहीर झाला, बजेट स्थापन झाला, त्यानंतर बजेटमध्ये काही राज्यांना चांगली गवगवीत एकदम योजना भेटल्या, काही राज्यांना खूप मोठं पॅकेज देण्यात आलं बजेटमधून। तर महाराष्ट्रासाठी काय असा महाराष्ट्रातल्या विरोधी पक्षाकडून तसेच सर्वसामान्यांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले, तेव्हा त्यावरती उत्तर देताना किंवा महाराष्ट्रासाठी काय भेटलं हे सांगताना देवेंद्र फडणवीस यांनी काय सांगितलं हे जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमधून। नमस्कार, मी अनूर मोहिते। केंद्रातील एनडीएच्या सरकारने बिहारला गवगवीत असं पॅकेज दिलं, त्यानंतर महाराष्ट्रामध्ये सुद्धा चर्चा झाली की महाराष्ट्र सर्वात जास्त इन्कम टॅक्स भरतं, महाराष्ट्रामधून सर्वात जास्त कर भरला जातो, तरीसुद्धा महाराष्ट्राला या बजेटमधून काहीही देण्यात आलं नाही अशी टीका करण्यात। त्यानंतर तर देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून महाराष्ट्राला काय मिळालं हे सांगितलं असून बरेच काही मिळाल्याची त्यांनी म्हटलंय। दरम्यान तर भाजपने ट्विट करून माहिती काय दिली, सुजलाम सुफलाम महाराष्ट्रासाठी काय, विदर्भ मराठवाड्यातील सिंचन प्रकल्प 600 कोटी, जो विदर्भ आहे मराठवाडा त्याच्यासाठी सिंचनासाठी 600 कोटी रुपये दिले आहेत। त्यानंतर महाराष्ट्र ग्रामीण रस्ते सुधारमध्ये 400 कोटी, तर महाराष्ट्रातील जे ग्रामीण रस्ते आहेत त्या सर्व रस्त्यांसाठी 400 कोटी रुपये आहेत। सर्वसमावेशक विकासासाठी इकॉनॉमिक कॉरिडॉर 466 कोटी, सर्वसामाजिक जे विकास आहे ज्या ग्रामीण भागातील आहे किंवा जे कॉरिडॉर आहेत ते कॉरिडॉर आहेत त्याच्यासाठी 466 कोटी रुपये। त्याच पद्धतीने पर्यावरणपूरक शाश्वत विकास कृषी प्रकल्प 598 कोटी रुपये, पर्यावरण शाश्वत आहे कृषी विकासासाठी 598 कोटी रुपये आहेत। त्याच पद्धतीने महाराष्ट्र कृषी ग्रामीण परिवर्तनमध्ये 150 कोटी रुपये आहेत। महाराष्ट्रातील ग्रामीण कृषी जे आहेत त्याच्यासाठी 150 कोटी रुपयाची तरतूद आहे। तर MUTP 3 908 कोटी, तर MUTP 3 आहे ते यासाठी 908 कोटी आहे। त्याचबरोबर मुंबई मेट्रो 1087 कोटी आणि जी मुंबई मेट्रो ती 1087 कोटी रुपयाचं बजेट आहे। त्यानंतर दिल्ली मुंबई औद्योगिक कॉरिडॉर 499 कोटी, दिल्ली ते मुंबई जे औद्योगिक आहेत त्यासाठी 499 कोटी रुपये आहेत। MMR ग्रीन अर्बन मोबिलिटी 150 कोटी, MMR ग्रीन मोबिलिटी प्रकल्प आहे त्याच्यासाठी 150 कोटी रुपये। तसंच नागपूर मेट्रोसाठी 683 कोटी रुपये आहेत, जी नागपूरची मेट्रो आहे त्यासाठी 683 कोटी रुपये खर्च करणार आहेत। त्याच पद्धतीने नाग नदी पुनर्जीवन 500 कोटी, त्याच पद्धतीने जी नाग नदी आहे पुनर्जीवनासाठी 500 कोटी रुपये तरतूद केली। त्याच पद्धतीने पुणे मेट्रोसाठी 814 कोटी रुपये, जी पुण्याची जी मेट्रो आहे त्यासाठी 814 कोटी रुपये खर्च करणार आहेत। तसेच मुला मिठा नदी संवर्धन 590 कोटी, तसंच मुला मिठी नदी आहे तिची संवर्धन करण्यासाठी 690 कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली आहे। असं या बजेटमधून आपल्या महाराष्ट्राला मिळालं आहे असं देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून सांगितलं। परंतु ज्या पद्धतीनं महाराष्ट्राला बजेटमधून गरज होती, बेरोजगारी तरुण आहेत त्यांच्यासाठी जी गरज होती ती काय देण्यात आलेली नाही। तर या बजेटवरती तुमचं काय मत नक्की कमेंट करा। जर तुम्ही हा बजेट पाहिला असेल तर तुम्हाला काय वाटलं ते सुद्धा तुम्ही कमेंट करा। जर तुम्ही जिथपर्यंत व्हिडिओ पाहिलाच असेल आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉन जरूर दाबा। जय महाराष्ट्र।